हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या एका व्लॉगमध्ये. तर सकाळची वेळ झालेली आहे आणि जवळजवळ 9:30 वाजले आहेत. मुलीला शाळेत सोडून आली आहे, त्यामुळे तिचा टिफिन, तिचं आवरणं हे सगळं झालं आहे. आता पुढची ड्युटी म्हणजे पुढच्या कामांची सुरुवात. तर आता भूक लागलेली आहे, त्यामुळे म्हटलं चला झटपट नाश्ता बनवूयात. तर आज नाश्त्याचा आयटम सॉर्टेड होता, कारण सकाळी मुलीला पनीर सँडविच दिले, तर तेच आम्हालासुद्धा करणार होती. फक्त थोडं पनीर अजून किसून घातलं आणि कांदा आणि शिमला मिरची अर्धी कापायची ठेवली होती मी, ती कापली आणि त्यामध्ये मिक्स केली. कधी कधी असं सँडविच खायला बरं वाटतं. याच बॅटरचे पनीरचे पराठेसुद्धा बनवू शकतात. त्या दोघांच्या रेसिपी चॅनलवर अपलोड आहेत, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की जाऊन चेक करा. तर झटपट मी आता सँडविचेस बनवून घेत आहे, कारण माझ्या लहान मुलालासुद्धा आता भूक लागलेली आहे, त्यामुळे त्याची पण लुडबुड चालू आहे मध्ये मध्ये. त्याला थोडासा टी व्ही लावून दिलेला आहे. तर आता मी ते झटपट मिक्स करून घेते. पनीर, कांदा आणि शिमला मिरची, त्यामध्ये थोडंसं ऑरिगॅनो, मायो आणि टोमॅटो केचप हे सगळं मिक्स करून घेते मी. आणि नंतर ब्रेडला थोडंसं बटर लावून स्प्रेड करते आणि सँडविचेस शेकून घेते. तर रोज जेवायला काय करायचं हा प्रश्न असतोच, त्याचबरोबर नाश्त्यासाठी पण काय करायचं, कारण मुलं जर घरी असली किंवा त्यांना टिफिनलासुद्धा वेगवेगळे पदार्थ द्यावे लागतात. त्यामुळे मग आदल्या दिवशी थोडंसं ठरवून घेते मी की उद्या हे बनवायचं आहे किंवा काय, त्यामुळे थोडंसं झटपट होतं. नाहीतर मग सकाळी उठल्यावर जर विचार केला की काय बनवायचं आहे, तर मग खूप वेळ पण जातो त्याच्यात, आणि खरं सांगते घाई गडबडीत सुचत नाही. तर सँडविच करता करता मध्ये मध्ये मुलालासुद्धा थोडं खेळवत होती. तो टी व्ही बघत होता, पण काय माहिती परत आला तो इथे. त्याचं म्हणणं की माझ्यासोबत खेळ तू. तर चालूच असतं बाळगोपाळांचं असं मध्ये लुडबुड करणं. तर इकडे मस्तपैकी माझे सँडविचेस बनवून झालेले आहेत. तर अजून पुढच्या कामांना सुरुवात करायच्या आधी नाश्ता करणं खूप गरजेचं असतं. बऱ्याच वेळा आपण कामाच्या ओघामध्ये आत्ता खाऊ, जाऊ दे नंतर खाते असं म्हणून राहू देतो. तर तसं करत नका जाऊ. जर करत असाल तर स्वतःच्या हेल्थला प्रायोरिटी द्या. त्यामुळे मग आता मी घरच्यांना पण दिलं आणि मी पण खाऊन घेते आरामात बसून व्यवस्थित, कारण पुढे परत कामं आहेच आणि दिवसभरातली कामं आपली स्लॉटमध्येच असतात. एकदम सकाळची कामं, त्यानंतर नाश्ता वगैरे, नंतर मग परत घर आवरणं, मग स्वयंपाक करणं, मग दुपारी मुलं शाळेतून येतात त्यांची कामं, अशी सगळी कामं आपल्याला असतात. त्यामुळे स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं. नाश्ता करणं, वेळोवेळी पाणी भरपूर पिणं, त्याचप्रमाणे कंटिन्यू कामं करत असाल तर थोडीशी पॉज घेणं खूप महत्त्वाचं असतं. जसा सकाळपासून कामं एकामागे एक चालूच होती, तर नाश्ता केला, परत बाकीचं थोडंसं आवरून घेतलं आणि त्यानंतर मग चहा. खरं दुसऱ्यांदा मी चहा घेते कधी कधी, तर तुम्हाला कमी करायचं आहे करेल, पण इकडे थंडीच इतकी आहे ना की असं वाटतं गरमागरम आलं टाकून चहा एक कप पाहिजे. तर आज माझ्याकडून साखर पण टाकली गेली, काही हरकत नाही, उद्या नाही पिणार साखर टाकलेला. मोस्टली मी न साखरेचा चहा पिते. तर इकडे मस्तपैकी गरमागरम आल्याचा चहा झालेला आहे तयार. तर हे चहा पितांचे जे 5-10 मिनिट असतात ना, खरंच मला ते फार आवडतात, कारण एकतर मला चहा थोडासा आरामात बसून प्यायला आवडतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या वेळेस ना हे 10 मिनिट फक्त स्वतःचे असतात. त्यामुळे स्वतःशी कनेक्ट करायला किंवा मग काय करायचं आहे दिवसभरात क्लॅरिटी मिळते, आणि काही नाही ना तर निवांतपणा मिळतो, आणि तो सर्वात जास्त महत्त्वाचा असतो. कारण कामांच्या गडबडीत एक थोडे पॉज घेणं खूप महत्त्वाचं असतं. तर सर्वात आज मला महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे माझ्या मुलाने घरभर जे पेन्सिल, क्रेयॉन्स, स्केच पेन त्याने असं चिरखडून ठेवलेलं आहे, जे भिंतीवर त्याने आर्ट करून ठेवलेलं आहे, त्याला मला पुसून बघायचं आहे. कारण हे जे घर आहे ते रेंटेड हाऊस आहे, आणि घर रेंटेड असो किंवा स्वतःचं असो, असं काही चिरखडलेलं असेल की मग ते जरा पुसलेलंच बरं वाटतं. तर ॲमेझॉनवर सर्च करत असताना मला हे मॅजिकल इरेझर असं स्पॉन्ज मिळाला, आणि हा नो केमिकल, म्हणजे केमिकल नाही आहे याच्यात, फक्त जस्ट ओला करायचा, हलकासा असा दाबून पिळायचा आणि जिथे काही चिरखडलेलं आहे तिथे पुसायचा. आता आमचा हा जो कलर आहे तो वॉशेबल आहे, त्यामुळे मी इझिली अप्लाय करू शकले. जर तुम्हाला वापरायचं असेल तर मेक शुअर करा की तुमचा जो कलर आहे तो वॉशेबल असायला हवा, नाही तर मग कलर निघेल का ते मला माहीत नाही. कारण मी हे जस्ट ट्राय केलं आणि खरोखर हे बघा, तुम्ही बघू शकतात पेन्सिलचे डाग निघाले, आणि मी बऱ्याच ठिकाणचे हॉलमधले काढले सुद्धा. तर आवडलं मला हा प्रॉडक्ट.
त्यानंतर जेवायला केली मस्तपैकी बीन्स बटाट्याची भाजी. याची पूर्ण रेसिपी मी फोडणी मोहरीच्या या चॅनलवर देते, तेव्हा त्याही चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तेव्हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि आयुष्यासाठी ग्रेटफुल राहा.